हॅलो वनिकर्स, मी आलेलो आहो भंगारा माता मंदिरात, जे मोमीनपुऱ्याजवळ आहे. आणि या रंगारीपुऱ्यातल्या बाया पाहण्यासाठी या देवीला साकडं घालण्यासाठी आलेले आहे. तर मित्रांनो, अतिशय जुन्या आणि प्राचीन मूर्त्या इथं दिसून येतात. काही मूर्त्या खंडित झालेल्या आहेत, परंतु भाविक अतिशय मनोभावे त्यांची पूजा करतात, त्यांच्यासमोर आपलं डोकं टेकवतात. या मूर्त्यांचं संशोधन झालं पाहिजे की या मूर्त्या कुठून आल्या आहेत, किती जुन्या आहेत, व देवी अतिशय जागृत मानली जाते. व आम्ही रंगारीपुऱ्याच्या सर्व महिला आहोत. आम्ही ह्या पूजेसाठी आम्ही ज्या वणीमध्ये सर्व मातामाईचे जे मंदिर आहेत, देवस्थान आहेत, तिथं आम्ही जाऊन पूजा करतो आणि हे पाहण्यासाठी आम्ही हे सर्व केलं. ही पूजा आमची म्हणजे सार्वजनिक पूजा आहे. आम्ही ही पूजा म्हणजे दरवर्षी काढतो. जून महिना लागला की पाऊस येते जेव्हा आम्ही ही पूजा काढतो आणि ह्या पूजेला 71 वर्ष झालेले आहे. खूप मोठा फेरा असो का काही असो, आमचं दरवर्षीचं जे पूजा आहे त्यांचं ते करताना आम्हाला खूप आनंद मिळतात. पण थकवा बिलकुल जाणवत नाही, बिलकुल काही वाटत नाही. असं छान स्फूर्ती वाटते. आनंदाने आम्ही हे पूजा पूर्ण करतो. दरवर्षी पूजा पावते का? चांगला पाऊस येतो? हो, येते ना, दरवर्षीच पूजा पावते. विधिवत यांनी इथं पूजा केलेली आहे. अंदर भजन म्हणले जात आहेत, देवीची ओटी भरली जात आहे, देवीला साडी अर्पण केली जातात आणि नैवेद्य सुद्धा इथं ठेवलेला आहे. आता आरती होईल व या बाया इथून निघून मग रंगनाथस्वामी मंदिरात जाईल. मग त्या जातील पूजा करून मोक्षधाम जवळ भिवसेन माता आहे, तिथे त्या पूजा करायला जातील. तर संपूर्ण वणीचा जवळपास त्यांनी फेरा केलेला आहे. जिथं जिथं मातेचे मंदिर आहे तिथं श्रद्धेने इथं त्यांनी आपलं डोकं टेकवलेलं आहे व सर्वांच्या हिताची, सर्वांच्या सुखाची कामना केलेली आहे. व चांगला पाऊस यावा, नेहमी समृद्धी यावी, अशीच यांची यामागे भावना असते.